नमस्कार. एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पाऊले चालती पंढरीची वाट आणि या पंढरीच्या वाटेवरती श्री संत निळोबाराय महाराज यांच्या पालखी सोहळा आहे आणि पुणे जिल्ह्यातील शेवटचं टोक म्हणजे भीमानगर. या पुलावरती सध्या निळोबाराय पालखी सोहळ्याचं आगमन होतं आहे. विविध प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी पालखीचं स्वागत मोठे जंगी केलं जाते, कारण सोलापूर जिल्ह्याचा हा प्रवेश आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या वतीनं मात्र या ठिकाणी पालखीचं स्वागत मोठ्या प्रमाणात केलं आहे. पोलीस फौज असेल, महसूल विभाग असेल, विविध प्रशासन असेल, आरोग्य विभाग असेल, यांच्या वतीनं या पंढरपूरच्या दिशेने चाललेल्या लोक वारकऱ्यांचं स्वागत मोठ्या जल्लोषात या ठिकाणी केलं जात आहे. आपण या सगळ्याचं कव्हरेज एम एस मराठीवरती आपण पाहू शकणार आहात. एम एस मराठीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. मी संजीवनी आरबोळे. सध्या आम्ही वारीच्या वाटेवरती आहोत. सोलापूर जिल्ह्यामध्ये संत निळोबारायांच्या पालखीचं आगमन होत आहे आणि विविध प्रशासनाच्या वतीनं या पालखीचं स्वागत करण्यात येत आहे. सध्या एम एस मराठी वारीच्या वाटेवरती रिपोर्टिंग करत आहे. रामकृष्ण हरी. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व आले त्यांचं मनापासून आभार मानतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये वैद्यकीय स्टॉप, पाण्याचे टँकर, सारे काही शासनाच्या वतीने सुविधा आपल्याला महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सुरेशराव पवार आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सरकारने दिल्यात. त्यांच्या मनापासून आपण आभार मानतोय आणि त्यांनी स्वागत केलं म्हणून मॅडम मनापासून आपला आभार मानतोय. आपण सर्वांना मनोगत व्यक्त करावं. निळोबाराय पालखीच्या आमच्या हद्दीमध्ये सहर्ष स्वागत करतो आम्ही. आणि तुम्हाला काही त्रास असेल पण तुम्ही आम्हाला सांगा. असं काही त्रास होणार नाही, आम्ही पूर्ण व्यक्त केलेले आहे, पण असा काही असेल पण तुम्ही आम्हाला सांगा. ठीक आहे. हो. आज सोलापूर जिल्ह्याच्या या पावननगरीमध्ये संत निळोबारायाच्या पालखीचं आगमन झालेलं आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये संतांची मांदी आली आणि ह्या वारकऱ्यांचं पवित्र पावन स्पर्शानं आपल्या जिल्ह्यामध्ये आणखी वैभव चैतन्य निर्माण होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. आदरणीय सावंत महाराज यांच्याशी आम्ही मागच्या अनेक दिवसांपासून याच्या नियोजनाच्या अनुषंगाने आम्ही सर्वजण संपर्कात आहोत. त्यांचं सतत मार्गदर्शन आणि सहकार्य प्रशासनाला असतं. सतत ते वेळोवेळी प्रत्येक लहान सहान गोष्ट अतिशय मोकळेपणाने आमच्याशी सांगतात आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे सर्व नोडल अधिकारी आहेत, वेगवेगळ्या विभागाचे जे अधिकारी आणि सन्माननीय पदाधिकारी आहेत, यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या संत निळोबारायाच्या पालखीला ज्या ज्या सुविधा माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली देणे अपेक्षित आहे ते आम्ही सर्वजण मिळून देत आहोत. सोलापूर जिल्ह्यातली विविध सन्माननीय अधिकारी आणि पदाधिकारी या सर्वांच्या वतीनं आम्ही या संत निळोबारायाच्या पालखीचं, त्यातील सर्व भक्तगणांचं अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्याला छोट्या मोठ्या प्रश्न निर्माण झाले तर आपण निश्चितपणानं आमच्याशी संवाद साधून एकमेकाला मार्गदर्शन आपलं देऊ आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या पालखीला पुढची जी व्यवस्था आहे ते माननीय शिवसाहेब, माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि आमच्या सर्व जिल्हा परिषदेचे सन्माननीय पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मनापासून करायचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा आपल्या समस्त जिल्हावासियाच्या अधिकारी पदाधिकारी यांच्या वतीनं संत निळोबारायाच्या पालखीचे विश्वस्त आदरणीय सावंत महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या अतिशय, त्याचबरोबर निळोबारायाचे वंशज गोपाळ काका यांचेही आम्ही अतिशय मनापासून स्वागत करतो आणि सर्वांनी आमचा छोटासा स्वागताचा स्वीकार केला त्याच्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. आमच्या पालखीची माहिती अशी थोडक्यात देतो की संत निळोबारायांची पालखीची महाराष्ट्र राज्यामध्ये परंपरा की पालखीची परंपरा तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराजांनी निळोबारायांनी चालू केली. 1685 साली चालू केली. त्याच्यानंतर प्लेगची साथ आली उभ्या महाराष्ट्रात आणि काही काळाने वाऱ्या 5 वर्षासाठी बंद झाल्या. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची वेगळी, तुकाराम महाराजांची वेगळी, निळोबारायांची वेगळी, अशा वेगवेगळ्या पालख्या चालू झाल्या. निळोबारायांना सुद्धा स्वतंत्र दिंडीची परंपरा 150 वर्षाच्या पुढून जास्त वर्षाची आहे. पालखी सोहळ्यामध्ये रूपांतर गेल्या 11 वर्षापूर्वी झालं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कैलासवासी स्वर्गीय अजितदादा पवार यांचे उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही. यांनी खूप मोलाची मदत आमच्या पालखी सोहळ्याला केली. आज 2 दिवस आम्ही दौंड तालुक्यात चालतोय, इंदापूर तालुक्यात चालतोय. या प्रांत मॅडम या ठिकाणी आले, त्यांच्यासाठी एकदा टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. आणि आता प्रांत मॅडम बोलण्याच्या अगोदर
प्रोटोकॉलनुसार मी भिगवण चिपी आहे त्यांना विनंती करतो की आपण आम्हाला निरोप द्यावा आणि मग ते प्राण मॅडम पालखी सोहळा ताब्यात घेतील. नमस्ते. मागील 4 दिवसापासून संत निळोबारायांची पालखी हे आमच्या पुणे जिल्ह्यातून सोलापूरच्या दिशेने वाटचाल करत होती. ह्या वारीचं महत्त्व म्हणजे पूर्ण वारी शांत स्वरूपात आणि चांगल्या रीतीने पार पडलेले आहे आणि मी आमच्या पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे ह्या वारीचं पुढचं नियोजनासाठी किंवा पुढच्या बंदोबस्तासाठी हे सोलापूर जिल्ह्याकडं देत आहेत. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. थोडक्यात एक माहिती द्यायची राहिली. आमच्या वारीमध्ये पुढच्या आणि मागच्या दिंड्या धरून 68 दिंड्या आहेत. जवळजवळ 70 ते 75 हजार वारकरी आमच्या बरोबर चालत आहेत. पुढच्या काळामध्ये वारी वाढत राहणार आहे. तर तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या गावच्या वतीनं पालखीचं स्वागत करत आहेत. आपल्या ओंकारनाथ महाराजांच्या प्रशाने पावन झालेल्या या रांजणी गावामध्ये आज संत निळोबारायांची पालखी आज आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन करत आहे. त्याबद्दल मी पहिल्यांदा सर्व भक्तांचे अभिनंदन करतो आणि आमच्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा आमची ग्रामपंचायत या सर्वांच्या वतीने पूर्णपणे सहकार्य मिळेल. आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी पाण्याच्या 4000 बॉटल आम्ही सर्व भक्तांसाठी आणलेले चहाची सोय केलेली आहे. केळी वाटप आहे हे सर्व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी या स्वागतासाठी आपल्या प्रांत मॅडम असतील, DYSP मॅडम असतील, आपले तहसीलदार साहेब असतील, आमचे शिक्षणाधिकारी असतील, या सर्व महसूल अधिकाऱ्यांचे सर्व खात्याच्या प्रमुखांचे सुद्धा मी आभार मानतो आणि संत निळोबारायांचे वंशज गोपाळ काका आणि सावंत साहेब यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि त्यांचे या ठिकाणी आमच्या पावन नगरीमध्ये त्यांचं स्वागत करतो. यानंतर पालखी सोहळा ताब्यात घेत आहेत सोलापूर जिल्ह्याच्या आपल्या या विभागाच्या प्रांत मॅडम या पालखीचं स्वागत करून त्यांच्या ताब्यात सोहळा घेत आहे. पालखीचा सोहळा सोलापूरच्या हद्दीत आल्याबरोबर ग्रामस्थांनी जो तुम्हाला अल्पोपहार आणि चहा ठेवलाय, पाणी घेतलंय, सगळ्यांनी शांत रोडच्या कडेला घेऊन ते आपण पुढे प्रस्थान करूया. आदरणीय प्रांत मॅडमला माझी विनंती आहे की आपण खूप 2-4 दिवसापासून आमच्या पालखी सोहळ्याची वाट पाहत आहे आणि प्रामाणिकपणे अतिशय चांगल्या पद्धतीने सुखसुविधा देण्याचा प्रयत्न केलाय. मी तुमचे आणि तुमच्या साऱ्या प्रशासनाचे मनापासून पालखी सोहळ्याच्या वतीने आभार मानतो आणि आपण मार्गदर्शन करावं, स्वागत करावं अशी विनंती करतो. आज आपल्या श्री संत निळोबाराय महाराजांची पालखीचं आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे. मी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपल्या संत निळोबाराय महाराज पालखीचं स्वागत करत आहे आणि आपला इथून पुढचा प्रवासही छान होईल अशा शुभेच्छा देते आणि आमच्याकडून जे काही पाहुणचार आहे तो आपण गॅस घ्यावा ही विनंती करते. धन्यवाद. चला बोला पुंडलिका वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव